नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश पोयम नंबर 2.3 द लिटिल रिव्हर या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत, म्हणजेच वर्कशॉप बघणार आहोत। परंतु हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या कवितेमध्ये महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स देखील दिलेले आहेत। तर ते सर्व आपण सुरुवातीला घेतलेलं आहे आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर सुरुवातीला पाहूया आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी। यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स, यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली ऑर क्लास पिकनिक टू रिव्हरसाइड पिकनिक स्पॉट। म्हणजे तुम्ही नदी किनारी असलेल्या एखाद्या ठिकाणी सहलीसाठी तुमच्या कुटुंबासोबत किंवा शाळेमध्ये गेला असालच तर त्या संदर्भातले काही प्रश्न आहेत ते पाहूया। फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर। म्हणजे नदी किनाऱ्यावरती तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या किंवा नोटीस केल्या। आन्सर इज, वी नोटीस सम ट्रीज, रिव्हर सँड, बर्ड्स, डोमेस्टिक ॲनिमल्स, चिल्ड्रन्स अँड सम वुमेन्स वेअर वॉशिंग क्लॉथ्स। सेकंड इज, इन व्हिच सीझन डिड यू गो, वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ऑर जेंटल। तर म्हणजे तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये त्या ठिकाणी गेला होता, त्यावेळेस नदीचा प्रवाह कसा होता, संथ होता की उसळता होता, हे तुम्हाला सांगायचं आहे। आन्सर इज, वी वेंट इन रेनी सीझन, द रिव्हर फ्लो वॉज गशिंग इन दोज डेज। थर्ड क्वेश्चन, डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर, व्हॉट वेअर दे डुईंग। म्हणजे तुम्ही ज्यावेळी त्या रिव्हर साईडला गेला होता त्यावेळेस त्या नदीच्या कडेला आणखी लोक होते का आणि ते काय करत होते। आन्सर इज, येस, देअर वेअर मेनी पीपल, सम वेअर फिशिंग, स्विमिंग इन द रिव्हर, सम वुमन्स वेअर वॉशिंग क्लॉथ्स अँड सम वेअर एन्जॉईंग द पिकनिक। फोर्थ, व्हॉट शुड वी डू मेक शुअर दॅट रिव्हर्स डू नॉट गेट पोल्युटेड। म्हणजे नद्या प्रदूषित होणार नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे। वी शुड नॉट अलाउ पीपल टू वॉश देअर क्लॉथ्स इन द रिव्हर, वी शुड बॅन थ्रोविंग हाऊसहोल्ड अँड इंडस्ट्रियल वेस्ट इन द रिव्हर। त्यानंतरचा फर्स्ट क्वेश्चन आहे, त्यामध्ये ए, फिल अप द टेबल ऑफ सीझन्स इन इंडिया। तर या ठिकाणी भारतामधले जे काही सीझन्स आहेत त्या टेबलमध्ये आपल्याला लिहायचे आहेत। टाईम ऑफ द इयर, सीझन अँड इंग्लिश नेम। तर फर्स्ट आहे मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल। तर यामध्ये सीझन कोणता असतो, मराठीमध्ये वसंत म्हणता येईल आणि इंग्लिशमध्ये स्प्रिंग सीझन। सेकंड, मिड एप्रिल टू मिड जून। तर आपल्या मराठीमध्ये त्याला ग्रीष्म ऋतू म्हणता येईल आणि इंग्लिशमध्ये समर। थर्ड आहे मिड जून टू मिड ऑगस्ट, मराठीमध्ये वर्षा ऋतू आणि इंग्लिशमध्ये रेनी सीझन। फोर्थ आहे मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर। तर मराठीमध्ये शरद ऋतू येईल आणि इंग्लिशमध्ये ऑटम सीझन येईल। फिफ्थ आहे मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर, मराठीमध्ये येईल हेमंत ऋतू आणि इंग्लिशमध्ये येईल प्री विंटर। सिक्स्थ आहे मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी, यामध्ये शिशिर ऋतू येईल तर इंग्लिशमध्ये येईल विंटर सीझन। तर अशा प्रकारे आपल्याला हा टेबल फिल करायचा आहे। यामध्ये बी क्वेश्चन आहे, मॅच द वेदर अँड द सीझन। म्हणजे त्या हवामानाचा त्या ऋतूशी आपल्याला जोडा लावायच्या आहेत। यामध्ये ए कॉलम दिलेला आहे, बी मध्ये आपण डायरेक्ट आन्सर्स दिलेले आहेत। पाहूयात, फर्स्ट आहे विंटर, तर यामध्ये कोल्ड वेदर येईल आणि सेकंड आहे मान्सून, यामध्ये रेनी वेदर। थर्ड आहे स्प्रिंग, यामध्ये प्लीझंट। फोर आहे प्री विंटर, यामध्ये विंडी। फिफ्थ आहे समर, यामध्ये हॉट वेदर येईल। सिक्समध्ये ऑटम येईल तर याचं येईल कूल वेदर। सेकंड क्वेश्चन इज, यामध्ये ए, पोएट मेक द पोयम म्युझिकल अँड डिफरंट फॉर्म प्रोज बाय यूजिंग मेनी पोएटिक डिव्हाइसेस। तर यामध्ये वन ऑफ देम इज यूजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम। फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल बर्ड, यामध्ये बी हे सारखे वर्ड्स वापरलेले आहेत। सॅड सॉन्ग,
स्टेपिंग स्टोन, सिटी साइड, नो वन नोज. तर हे काय आहे ते पाहून घेऊया. दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिट्रेशन. तर याला काय म्हणतात? ॲलिट्रेशन. अँड बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस नेम फिगर ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ अ पोएम. नाव राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. तर हे असे ॲलिट्रेशनचे आपल्याला 5 उदाहरण द्यायचे आहेत. तर पाहूया. फर्स्ट हाय हिल्स, सेकंड ग्रीन ग्रास, थर्ड आहे शायनिंग सन, फोर्थ आहे टॉल ट्री, फिफ्थ आहे लॉयल लेबरर. तर यामध्ये आपल्याला ॲलिट्रेशन दिसून येईल. बी क्वेश्चन आहे. पोएट ऑल्सो मेक use of words that resemble a sound. The words are, for example, bang, swish, beep, roar, sweet, etc. Such words are called onomatopoeia words. If they occur in some line of a poem, the figure of speech in that line is called onomatopoeia. तर हा आहे अनुकरणात्मक अलंकार. तर याविषयी फक्त या ठिकाणी माहिती दिलेली आहे. कुठलाही एक्झाम्पल किंवा सोडवण्याचा भाग या ठिकाणी दिलेला नाही. आता थर्ड पाहूया. प्ले अ गेम, सेट अ टाइम लिमिट फॉर 5 minutes युजिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड्स ऑनोमॅटोपिया. मेक as many 4, 5, 6 letter words and write them down. The one who makes maximum number of words within the time limit is the winner. आता 5 मिनिटाचा टाइम लावायचा आहे आणि हा जो शब्द दिलेला आहे ऑनोमॅटोपिया, तर या शब्दामधून 4 अक्षरी, 5 अक्षरी आणि 6 अक्षरी जेवढे जास्तीत जास्त शब्द बनवता येतील तेवढे शब्द बनवायचे आहेत. तर या ठिकाणी दिलेले आहे पोशन, अनियन, पोटॅटो, पोएट, टोमॅटो, पोयम, पेशंट, ऑन, टू, ओपिनियन, ओपन, अपॉइंट, नोट. तर यापेक्षा अजूनही शब्द तुम्हाला जर आठवत असतील किंवा बनवता येत असतील तर ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आतापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स बघितलेले आहे. आता मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट आहे हाऊ डू वी नो दॅट द रिव्हर इज जस्ट नी डीप. आन्सर इज द काउज अँड कार्ट्स कॅन क्रॉस द रिव्हर विथ इज. दे कॅन मूव अँड वॉक ओनली इन शॅलो वॉटर. दिस शोज दॅट द रिव्हर इज नी डीप. Second, what does one see along the banks of the river? म्हणजे त्या नदीच्या किनाऱ्यावर एखादा काय पाहू शकतो ते या ठिकाणी लिहायचं आहे. Answer is, one can see the sands shining brightly on the banks. Cash fields are blossomed with white flowers. Mynas are chirping there and the jackals are howling at night. There are groves of mangoes and palm on the banks. The village priests live their cool shades of the groves. Girls and boys of the village are seen bathing and splashing water close to the bank. Third question, how do the young children enjoy the river? म्हणजे ही जी छोटी छोटी मुले आहेत ती नदीमध्ये कशी एन्जॉय करत होती ते लिहायचं आहे. आन्सर इज द यंग गर्ल अँड बॉयज बाथ क्लोज टू द बँक ऑफ द रिव्हर. दे आर वेडिंग थ्रो द वॉटर अँड स्प्लॅशिंग वॉटर अराउंड. फोर्थ क्वेश्चन, हाऊ डज द रिव्हर चेंज इन आषाढ? आषाढ महिन्यात नदीमध्ये कसा बदल होतो ते या ठिकाणी लिहायचं आहे. आन्सर पाहूया. इन आषाढ ब्लॅक क्लाउड्स ऑफ रेन गॅदर अँड इट स्टार्ट रेनिंग हेवीली. वॉटर्स इन द रिव्हर राईज. द रिव्हर इज फ्लूडेड अँड द रिव्हर्स करंट ग्रोज स्ट्रॉंग अँड फोर्सफुल. द एअर इज फुल ऑफ बॅबलिंग साऊंड्स अँड द मडी टोरेंट swirls along the river. Everything around the land becomes alive and people celebrate to welcome the rain. आतापर्यंत आपण मार्जिन क्वेश्चन्स बघून झालेले आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स बघून झालेले आहेत. आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. यामध्ये ए, नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोयम. तर यामध्ये कवितेमध्ये
ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याची नावे या ठिकाणी लिहायची आहेत. तर 2 ट्रीज म्हणजे कवितेमध्ये आलेले आहेत. मँगो पाम, 2 ॲनिमल्स काउज जॅकल्स, 2 सीझन समर रेनी, 2 नॉन इंग्लिश वर्ड्स आषाढ गमछा. 5th 2 डिफरंट टायमिंग ऑफ द डे डस्क डाऊन. बी क्वेश्चन आहे पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. कवितेमधून साऊंड दर्शवणारे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. फर्स्ट आहे चिर्पिंग, सेकंड हाऊल, थर्ड बॅबलिंग आणि 4 आहे स्वर्ल. सी क्वेश्चन आहे पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. या कवितेमध्ये रिव्हर वॉटरचा जो फ्लो दर्शवलेले शब्द आहेत ते लिहायचे आहेत. फर्स्ट आहे स्ट्रॉंग करंट, सेकंड इन्स्पेट, थर्ड मडी टोरेंट, मिअँडर्स. सेकंड क्वेश्चन आहे यामध्ये ए फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट कंटेन्स द फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन. अंडरलाईन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन्स. तर आपल्याला या कवितेतील कोणत्याही 5 ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत ज्यामध्ये ॲलिट्रेशन आहे. तर अशा ओळी आपण घेऊया आणि त्यामध्ये ॲलिट्रेशनचं कुठे आहे किंवा कुठे दर्शवलेलं आहे त्या शब्दाला आपण अंडरलाईन करूया. फर्स्ट आहे गर्ल्स अँड बॉईज बॅथ क्लोज टू द बँक. आता यामध्ये बॉय आणि बाथचं बी यामध्ये ॲलिट्रेशन येईल. सेकंड नो साईन ऑफ स्लाईम अँड शाईन ब्राईट. यामध्ये साईन स्लाईम शाईन यामध्ये ॲलिट्रेशन आढळून येईल. थर्ड आहे दे डीप वॉश क्लॉज टू ट्रॅप स्मॉल फिश. तर टू आणि ट्रॅपमध्ये ॲलिट्रेशन आहे. फोर्थ आहे अँड काउज अँड कार्ट्स अँड क्रॉस इट विथ इज. काऊज कार्ट्स क्रॉस यामध्ये आपल्याला ॲलिट्रेशन आढळून येईल. फिफ्थ आहे ॲट डस्क अँड डाऊन वन्स देअर बॅथ इज डन. यामध्ये डस्क डाऊन यामध्ये आपल्याला ॲलिट्रेशन दिसून येईल. बी क्वेश्चन आहे पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ऑनोमॅटोपिया. तर यामध्ये आपल्याला कवितेतील 4 ओळी शोधून काढायच्या आहे ज्यामध्ये ॲनोमॅटोपिया हे फिगर ऑफ स्पीच आपल्याला दिसून येईल. तर यामध्ये फर्स्ट आहे द एअर इज रिफ विथ बॅबलिंग साऊंड्स. सेकंड द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. थर्ड चिर्पिंग मैनाज थ्रो दॅट साईड. आणि फोर्थ आहे ॲज द मडी टोरंट स्वर्ल्स अलॉंग. थर्ड क्वेश्चन आहे रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. यामध्ये फर्स्ट दिलेला आहे समर साईन स्लाईम सँड शेड स्टेअर स्कोर साऊंड स्वर्ल स्ट्रॉंग. तर हे व्यवस्थित लिहायचे आहेत, रिअरेंज करायचे आहेत. हे शब्द आपल्याला अल्फाबेटिकली लावायचे आहे. त्यामध्ये सँड स्कोर शेड साईन स्लाईम साऊंड स्टेअर स्ट्रॉंग समर स्वर्ल अशा पद्धतीने येईल. सेकंड आहे बँक्स ब्लॉसम बॉईज बाथ बॅबलिंग. तर यामध्ये येईल बॅबलिंग बँक्स बाथ ब्लॉसम बॉईज. थर्ड आहे दीज दो टू थ्रॉंग देअर दे ट्रॅप टोरंट. तर याचं करेक्ट अल्फाबेटिकली इन ऑर्डर येईल देअर दीज दे दो थ्रॉंग टू टोरंट ट्रॅप. फोर्थ क्वेश्चन आहे व्हॉट ॲस्पेक्ट्स फ्रॉम द पोयम डू द फॉलोइंग फ्रेजेस डिस्क्राईब. तर आता या ठिकाणी काही आपल्याला फ्रेजेस दिलेले आहेत, शब्दसमूह दिलेले आहेत. तर या कवितेमधल्या कोणत्या गोष्टीचं वर्णन यामधून करतात ते या ठिकाणी लिहायचं आहे. फर्स्ट आहे ए देअर कूल शेड. तर कवितेतील येईल शॅडो ऑफ मँगो अँड पाम ट्री. बी आहे ओनली नी डीप. तर येईल डेप्थ ऑफ द रिव्हर. सी नॉट टू स्टीप. याचं येईल बँक्स ऑफ द रिव्हर. डी हाऊस वर्क ऑन द रिव्हर बँक. तर याचं येईल हाऊस वर्क ऑफ द वुमन. ई इन्स्पेक्ट रिव्हर्स वॉटर
F. Rife with sounds. याचे the air. Fifth question आहे the poem describe two different picture of the river in summer and in rainy season. Write down 4 points of contrast in the changing scene of the river. म्हणजे या कवितेमध्ये रेनी सीझन आणि समर सीझन मधल्या वेळेचं वर्णन केलेलं आहे त्या नदीचं. तर त्या नदीमध्ये दोन्ही वेळेत काय काय बदल होतो किंवा काय आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात तर ते आपल्याला लिहायचे आहेत. In summer, first, water is only knee deep. In monsoon, current grows strong. Second, no sign of slime. The sand shines brightly. In monsoon, in flooded river, the water level is high. Third, in shallow water. In monsoon, deep water. Fourth, flow silently. In monsoon, it flow with babbling sound. तर अशा प्रकारे आपल्याला या दोन्ही सीझनमध्ये या नदीमध्ये आढळून येणारा फरक स्पष्ट करता येईल. सिक्स्थ क्वेश्चन आहे गेस हू आय एम. या ठिकाणी कोड दिलेलं आहे ते पाहूया. आय ऑलवेज रन, आय नेवर वॉक, आय ऑफन मर्मर बट नेवर टॉक, आय हॅव अ बेड बट नेवर स्लीप, आय हॅव अ माउथ बट हार्डली ईट, I love to fall but can't climb up. Guess who am? Please don't give up. तर अशा प्रकारचे हे कोड आहे. तर या कोड्याचं उत्तर येणार आहे रिव्हर. त्या पुढचा प्रश्न पाहूया. ट्राय टू ट्रान्सलेट द अबोव रिडल इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन अ पोएटिक फॉर्म. आता हे जे आपण रिडल बघितलेलं आहे कोड बघितलेला आहे त्याचा आपल्याला मातृभाषेत भाषांतरित करायचं आहे. पाहूया. मी नेहमी पळते पण चालत कधीच नाही, मी खूपदा कुजबुजते पण बोलत नाही कधीच, बिछाना आहे पण नाही मला झोप, तोंड आहे पण खाते मी क्वचितच, पडायला आवडते मला पण वर नाही चढू शकत, ओळखा पाहू मी कोण, कृपया प्रयत्न सोडू नका. तर असं एक भाषांतर येईल. तर यावरून तुम्हाला हे रिडल्स किंवा हे कोड किती मजेशीर आहे ते लक्षात येईल. 7th question. Imagine you were at a riverside class picnic and slipped and fell into the river while playing games. Write in above 12 to 15 lines how your classmates saved you. या ठिकाणी तुम्हाला असं कल्पना करायची आहे की तुम्ही रिव्हर साईडला गेला आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही खेळताना पाय घसरून नदीमध्ये पडला आहात. तर अशा वेळेस इमॅजिन करून आपल्याला 12 ते 15 ओळी लिहायच्या आहेत. तर पाहूया. आवर स्कूल ऑर्गनाइज अ पिकनिक फॉर ऑल स्टुडंट्स. इट वॉज नियर अ रिव्हर विथ अ प्लीजंट ॲटमॉस्फिअर अँड कूल इन्व्हायरमेंट. मी अँड माय फ्रेंड्स डिसाइडेड टू वॉन्टेड टू प्ले क्रिकेट. We searched for an open place and started playing there. There were 11 We were having a great time when suddenly the ball fell in the river. We all ran near the river to look for the ball. I lost balance and fell into the river. My classmates threw a rope. I caught it strongly. All of them pulled it. It took time because of my overweight. After I reached the shore, teachers took water out of my body. I was safe in the end. It was an accident which made our friendship even more stronger. I can never forget it. तर अशा पद्धतीचा एक प्रसंग या ठिकाणी दिलेला आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा, तुम्हाला ते आवडतीलच.
आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या विषयाची लिंक आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील अभ्यासासंदर्भात तर ते कमेंट करून नक्की विचारा. त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.